नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय गचाले. भरपूर दिवसापासून चालू होतं सर आर-टी-ओची जाहिरात कधी येणार, जाहिरात कधी येणार? मार्च दिला होता, एप्रिल आला, एप्रिल दिला होता, आता मे पण आलाय आणि मे पण आता सुरू झाला तरी जाहिरात नाहीये. तर त्याचं उत्तर आता परवा मला वाटते जो जी-आर आला आहे त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना कळलंच असेल. परंतु त्याच्यातही भरपूर विद्यार्थ्यांचे कन्फ्युजन आहेत, की सर हा जी-आर दिलाय 231 पानाची पी-डी-एफ गव्हर्नमेंट दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये तर भरपूर सारे बदल आहेत. मग आपल्या आर-टी-ओचे जे रिक्रुटमेंट रूल आहे त्यामध्ये बदल झाले आहेत का? रिक्रुटमेंट रूलमध्ये त्यांनी दिलं आहे, की बाबा गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स आवश्यक आहे, हेवीचं लायसन आवश्यक आहे. मग आता आमच्याकडे एक्सपिरियन्स नाही, आता आम्ही काय करावं? मित्रांनो चिंता करू नका. मी आहे इथे. टेन्शन घेऊ नका. तुमचं ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचे सगळे डाऊट क्लिअर करणार आहे. परीक्षा कधी होणार आहे? कधी होऊ शकते एक्झाम? नंतर नोटिफिकेशन कधी येणार आहे? रिक्रुटमेंट रूलमध्ये काय बदल झाले आहेत का? ते प्रूफ सहित मी तुम्हाला देतो इथे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. काही विद्यार्थी भरपूर दिवसापासून, भरपूर वर्षापासून तयारी करतायत. तर काळजी करू नका. आर-टी-ओचं नोटिफिकेशन येणार आहे हे गॅरंटेड. आपण 6 वर्षापासून वाट बघतो आहे. डिले होतो आहे, मान्य आहे. परंतु ही गोष्ट पण तशीच आहे. वेट करावं लागेल, वाट बघावं लागते. पण मग पोस्ट ही काही तुम्हाला साधी नाही आहे. जर का सहज तुम्ही गेले दुकानामध्ये आणि जसं तुम्ही तुमचा किराणा घेऊन आले, अशा प्रकारची जर आर-टी-ओची पोस्ट भेटली असती, लगेच टाईमवरती तुम्हाला, तर मग त्या पोस्टची तेवढी किंमतही नसती. मित्रांनो इथे तुमचे पेशन्स चेक होतात. मी नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुमचे पेशन्स खूप मॅटर करणार आहेत इथे तुम्हाला ही पोस्ट मिळवण्यासाठी. जे मुलं टिकून राहणार आहेत, जे मुलं कंटिन्यू अभ्यास करत राहणार आहेत, त्याच मुलांना आर-टी-ओची पोस्ट मिळणार आहे. मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला डाऊट क्लिअर करण्यासाठी मी सांगतोय. हे बघा आता एम-पी-एससीने हे खूप सारे बदल केले आहेत. तुम्हाला थोड्याशा या बदल मी थोडासा ओव्हरव्ह्यू देतो, काय-काय बदल झालेले आहेत. जेणेकरून तुम्हालाही कळेल की आपल्या पोस्टमध्ये, आपल्या आर-टी-ओच्या एक्झाममध्ये काय का बरं डिले होतो आहे आणि आपल्या परीक्षेच्या ट्रॅकमध्ये पण आपल्या एक्झामच्या सिलेबसमध्ये काय बदल होणार आहेत किंवा काय नाही होणार आहेत, ते पण मी तुम्हाला आयडिया देतो. तर एम-पी-एससीने 5 मे रोजी मोठा एक 231 पानाची पी-डी-एफ किंवा जी-आर जाहीर केलेला आहे. त्यामध्ये जवळपास सगळ्याच एक पोस्ट जे आहेत, त्या सगळ्याच जे रूल्स, रेग्युलेशन आहेत, रिक्रुटमेंट रूल्स आहेत, त्याच्यामध्ये काय केलं आमूलाग्र बदल केले आहेत. काही रिक्रुटमेंट रूल्स जसे तसे ठेवले आहेत, काहीमध्ये बदल केलेले आहेत. परंतु त्यांचं सगळंच अपडेशन केलंय, अपडेट तर केले सगळे रूल असं म्हटलं चालते. काहीमध्ये बदल झाले, काहीमध्ये ज्या ठिकाणी बदल करायचे त्या ठिकाणी केले, काही ठिकाणी गरज नव्हती त्यांनी तसेच ठेवले. तर आपल्या आर-टी-ओच्या पोस्टमध्ये काय झालंय, काय नाही झालं, मी थोडंसं तुम्हाला डिटेल सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एम-पी-एससीला ह्या गोष्टी का बरं करण्याची गरज पडली, काय नाही, त्याची पण मी थोडीशी तुम्हाला हिस्ट्री सांगतो तुम्हाला आता. ह्या ठिकाणी काय झालं होतं 2023 मध्ये मी तुम्हाला सांगितलं असतो की बाबा जे काही टी-सी-एस, आय-बी-पी-एसच्या जे छोटे-मोठे सेंटर होते त्या ठिकाणी थोड्याशा धांदली व्हायच्या. त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली होती. टी-सी-एस, आय-बी-पी-एस पॅटर्ननुसार नको एक्झाम, आम्हाला एम-पी-एससीकडेच सगळ्या परीक्षा द्या. तिथे प्रॉपरली धांदली होण्याचे, घोटाळे होण्याचे चान्सेस कमी असतात. एम-पी-एससीवरती आतापर्यंत कोणी क्वेश्चन मार्क नाही केले त्यांच्या कार्यपद्धतीवरती, कोणी विद्यार्थ्यांनी नाही मेन्शन केलेला. म्हणून सगळ्यांची डिमांड होती की एम-पी-एससीकडे जाऊ द्यावा. आपली परीक्षा ऑलरेडी आर-टी-ओ एम-पी-एससीकडेच होती. आतापर्यंत आपल्या आर-टी-ओच्या परीक्षेमध्ये पण कोणी नाही म्हटलं की पैसे देऊन लागलाय म्हणून कोणी. असं काही झालेलं नाहीये. त्यामुळे ह्या परीक्षा ज्या टी-सी-एस, आय-बी-पी-एस घेत होत्या, त्या सगळ्या परीक्षा आता इकडे घ्यायच्या होत्या आपल्याला. आणि आपल्यासाठी पण मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मेकॅनिकलसाठी भरपूर साऱ्या पोस्ट ज्या आधी टी-सी-एस, आय-बी-पी-एस घेत होत्या आणि त्या पेंडिंग होत्या, त्या आता एम-पी-एससीकडे ॲड करण्यात आल्या आणि त्यांची पण जाहिरात तुम्हाला कदाचित येणाऱ्या एक्झाम जी आहे, गट क जी येणार, त्या दिवशी तुम्हाला दिसू शकते. त्यासाठी मी स्पेशल एक व्हिडिओ बनवतो आहे. त्याच्यानंतर म्हणजे ह्या व्हिडिओनंतर तुम्हाला कधी आज उद्या तो व्हिडिओ येऊन जाणार. की एम-पी-एससीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी आता कोणकोणते बदल झाले, बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी कोणत्या ॲड झाल्यात, काय नाही झाल्यात. पण आज फक्त आपण आर-टी-ओवरती फोकस ठेवू. त्या सगळ्या इथून पुढे जे काही बदल झालेत एम-पी-एससीमध्ये, मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या पोस्ट अवेलेबल असणार आहे, त्यांचे रिक्रुटमेंट रूलमध्ये काय बदल झालेले आहेत, कोणत्या पोस्टसाठी एक्सपिरियन्स आहे, कोणत्या पोस्टसाठी नाही आहे, ते सगळं सांगणार मी तुम्हाला. आय-टी-आय प्रिन्सिपलची पोस्ट होती, एक्सपिरियन्स काढलेला आहे व्हाईस प्रिन्सिपलचा. आय-टी-आय इन्स्ट्रक्टरची पोस्ट होती याच्यावरती, तर जे आय-टी-आय वाले मुलं आहेत त्याचा एक्सपिरियन्स काढलेला आहे. तर भरपूर साऱ्या ज्या आहेत ना घटना, त्या बदल झाले ते मी तुम्हाला सांगतो बदल. त्यासाठी तुम्ही आपल्या इग्नाइट अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून घ्या, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याची अपडेट मिळेल. कारण येणारे अपडेट ह्या खूप महत्त्वाच्या असणार आहेत तुमच्यासाठी आणि त्या तुमच्या अभ्यासाची जी रणनीती असणार आहे, जी तुमचा ट्रॅक असणार आहे, त्या ठरवण्यासाठी खूपच इम्पॉर्टंट राहणार आहेत. त्यामुळे आत्ताच मी तुम्हाला 2-3 सेकंद देतो. तुम्ही 2-3 सेकंदमध्ये काय करा, आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. आता आपण ह्या ज्या गोष्टी मी बोललोच आहे तुम्हाला 2023 ची सुरुवात होती. जवळपास 2023 मध्ये आता हा जो 18 जुलै 2024 मध्ये गव्हर्नमेंट जी-आर काढला होता की आपल्याला ज्या सगळ्या एम-पी-एससी बाहेरच्या पोस्ट आहेत गट क च्या, त्या सगळ्या एम-पी-एससीकडे घ्यायच्या आहेत. आणि तो 5 मे रोजी जी-आर आलेला आहे शेवटी. आणि एम-पी-एससीने सांगितले की हा जवळपास 550 543 काहीतरी पोस्ट आहेत. त्या सगळ्या पोस्ट काय करणार एम-पी-एससीकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये गट अ, गट ब मध्ये जवळपास 18 नवीन पोस्ट ॲड करण्यात आलेल्या आहेत.
आणि 46 संवर्ग म्हणजे 18 गट आणि 46 पोस्ट जवळपास ऍड करण्यात आले त्याच्यामध्ये. हे झालं राज्यसेवेमध्ये. ते मी तुम्हाला आणखी डिटेलमध्ये घेतो, त्याच्यामध्ये काय मेकॅनिकलसाठी काय असणार, सिव्हिलसाठी काय असणार, इलेक्ट्रिकसाठी काय असणार, त्यासाठी सेपरेट व्हिडिओ असणार. आता मी स्पेशल आरटीओ साठी आपण तरी तुम्हाला माहिती देतो याच्यामध्ये. आपल्यासाठी महत्वाचं आहे गट ब अराजपत्रित आणि गट क ही पोस्ट आपल्यासाठी खूप महत्वाची, कारण की आपली आरटीओची पोस्ट आहे गट क मध्ये. मग आता याच्यामध्ये काय बदल झाले ते खूप महत्वाचं आहे. आता यांनी गट क ची पोस्ट पहिले एकत्रच होती, एकच पोस्ट होती. त्याच्यामध्ये आरटीओ होत्या, त्याच्यामध्ये टंकलेखक होत्या, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर होत्या, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि टेक्निकल दोन्ही एकत्र पोस्ट होत्या. पूर्व परीक्षा एकच व्हायची आणि मुख्यसाठी वेगवेगळ्या परीक्षा होणार असं आधी होतं. आता यांनी काय केलंय, काय करणार हे नाही सांगितलं, परंतु आता काय केलंय त्यांनी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस साठी काय केलं, एक कॅडर ह्याच्यामध्ये 252 संवर्ग म्हणजे पोस्ट आणि त्या 252 संवर्गांचे काय केलं, 17 गट केलेले आहेत. 17 याच्यामध्ये गटांमध्ये त्यांना काय केलं, विभागलेलं आहे. ठीक आहे. नंतर काय केलं त्यांनी, तांत्रिक सेवेसाठी एक कॅडर केलाय. त्याच्यासाठी 221 पोस्टला त्यांनी काय केलंय, 29 गटांमध्ये विभागलेलं आहे. 29 गटांमध्ये विभागलं म्हणजे नक्की हे काय सर, संवर्ग आणि गट म्हणजे नक्की काय? समजा आतापर्यंत काय होतं, एक सिव्हिल इंजिनिअर ऑप्शन देतो, कारण त्याच्या नेहमी रिक्रुटमेंट चालतात. WRD ची गट क ची, गट ब आणि गट क च्या पोस्ट आहेत, त्या की जेईच्या पोस्ट आहेत. WRD जेई, PWD जेई, WCD जेई, नंतर म्हाडा सारख्या पोस्ट आहेत, नंतर ZP सारख्या पोस्ट आहेत. ह्या सारख्याच पोस्ट आहेत. MJPच्या पोस्ट आहेत. ह्या ज्या पोस्ट आहेत त्या जेईच्याच पोस्ट आहेत आणि जेईच्या पोस्ट त्यांचा सिलेबस सारखाच आहे. 60-40 किंवा 30-40 किंवा 50-50चं असं त्यांचं डिव्हिजन आहे. टेक्निकल सिलेबस, नॉन टेक्निकल सिलेबस. सिलेबस सारखाच, फक्त कधी मराठीचे प्रश्न 10, मराठी, इंग्लिश, GS, GK, ऍप्टिट्यूड रिजनिंग 10-10-10, काही ठिकाणी 15-15-15, काही ठिकाणी 7-7, 8-8 असं डिव्हिजन होतं. पण सिलेबसमध्ये काही बदल नाही. पोस्ट आहे तीच, इलिजिबल कॅन्डिडेट तेच. मग सारख्याच हे आहेत, इलिजिबल कॅन्डिडेट आहेत, सारखा सिलेबस आहे, मग वेगवेगळ्या परीक्षा काय घ्यायच्या? मग अशासाठी काय केलं त्यांनी, एकच परीक्षा घेणार त्या सगळ्या पोस्टसाठी. आणि त्या सगळ्या परीक्षांसाठी एक पोस्ट करून त्याला काय केलाय, त्याचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा काय केलं त्यांनी, जेईचा एक गट. आपल्या मेकॅनिकलसाठी पण काही पोस्ट आहेत, मी तुम्हाला त्यासाठी मेकॅनिकलसाठी सेपरेट व्हिडिओ घेणार आहे. त्या सगळ्या पोस्ट काय केल्या त्यांनी, एकत्र केल्या आहेत आणि त्यासाठी एक वेगळा गट केला आहे. इलेक्ट्रिकलच्या काही पोस्ट आहेत त्यासाठी एक वेगळा गट केलेला आहे. म्हणजे नंबर ऑफ पोस्ट इथे जास्त आहेत आणि त्या नंबर ऑफ पोस्टला काय केलं त्यांनी, गटांमध्ये डिव्हिजन करून एकत्र केलं आहे. मग आता काय होणार, प्रिलिम तर एकच होणार, मग मेन्स काय होणार त्या गटानुसार वेगळी. अशा प्रकारे थोडंसं एक ऑब्झर्वेशन होते. तर त्यामुळे आता माझ्या अंदाजानुसार आपली जी एक्झाम आहे टेक्निकलची, ही तांत्रिक सेवा परीक्षेमध्ये गट क मध्ये जाण्याचे चान्सेस आहेत आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्हची वेगळी एक्झाम होईल. अशा प्रकारे सध्या तरी प्रायमरी निदर्शनास येते आहे. आता गट कच्या जी नॉन टेकच्या पोस्ट होत्या, क्लर्कच्या वगैरे, त्याच्यासोबत आपल्याला परीक्षा द्यायला होती. आता तसं नाही होणार. आता फक्त इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे किंवा जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत आपली एक वेगळं नोटिफिकेशन निघू शकते आणि त्याच्यामध्ये आपलं राहू शकते. किंवा असंही होऊ शकते की गट ब आणि गट क चं एकत्र नोटिफिकेशन, प्रिलिम कॉमन आणि नंतर सगळ्या वेगळ्या. तर ते काय पॉसिबिलिटी असेल, मी त्याच्यावरती उद्या किंवा परवा काय करणार, काय पॉसिबिलिटी असेल, आपला सिलेबस काय बदलू शकते, प्रिलिम एकत्र होऊ शकते, वेगळी होऊ शकते. मी थोडा 2 दिवस थोडा स्टडी करतो, थोडीशी माहिती घेतो, काही लोकांशी डिस्कशन करतो आणि स्पेशल त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवतो मी तुमच्यासाठी. आता एक समजलंय, पण आपली पोस्ट ही टेक्निकल कॅडरमध्ये गेलेली आहे. मग ते टेक्निकल कॅडर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅडर एकत्र होणार का दोन्ही वेगळे होणार, याच्याबद्दल मी थोडंसं वेगळी माहिती देतो. हे सगळे बदल का बरं करण्यात आले मी तुम्हाला सांगितलंच आहे. हे जे वेगवेगळे सारख्याच पोस्ट, सारखाच सिलेबस आणि वेगवेगळ्या एक्झाम. मग त्या वेगवेगळ्या एक्झाम का बरं घेत होते, कारण की काही ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया होता वेगळा. आता जसं की PWD मध्ये डिप्लोमा इंजिनियर आणि 12वी+ हेच अलाउड आहे PWD जेई साठी, आणि तेच WRD जेई साठी 12+ डिग्री अलाउड नव्हती. मग सारखीच पोस्ट आहे PWD ची, WCD पोस्ट सारखीच आहे, पे स्केल सारखंच आहे, कामही सारखेच आहे जवळपास. इलिजिबिलिटी क्रायटेरिया मग का बरं वेगळा? मग अशा प्रकारे काय होतं, रिक्रुटमेंट रूल प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काय होतं, त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये. आता गव्हर्नमेंटने हे सगळे एका कॅडरमध्ये आणण्यासाठी त्यांना रिक्रुटमेंट रूलमध्ये सगळ्यामध्ये युनिफॉर्मिटी आणणं आवश्यक होतं. म्हणून यांनी काय केलंय, हे रिक्रुटमेंट सगळे बदलले आणि एवढ्या 500 पोस्टचे रिक्रुटमेंट रूल बदलणं होते आणि त्यांना युनिफॉर्मिटी आणणं होती, गटांमध्ये डिवाइड करणं होते. म्हणून हा 1-2 वर्ष टाइम गेला त्यांचा आणि त्यांनी काय केलंय, ह्या गोष्टी केल्या आहेत आता सगळ्याच्यामध्ये. आता महत्वाचा प्रश्न की सर आरटीओचे रिक्रुटमेंट रूलमध्ये काय बदल झाले, कारण की त्यांनी दिलाय की पहा, सध्याचा जो विद्यमान सेवा प्रवेश नियमातील तरतुदी, हा जो आता बिफोर रिफॉर्म्स दिला त्यांनी. आता बिफोर रिफॉर्म्स मध्ये काय, हे काही मॅटर नाही आहे, लक्षात घ्या. आणि हा बिफोर, पण मग याच्यामध्ये बदल पण काही सांगितलं नाही, याच्यामध्ये बदल काहीच नाही. मग याच्यामध्ये काय सांगितलंय,
मिनिमम 3 इयर्स डिप्लोमा डिग्री तुम्हाला माहिती आहे सगळं. प्लस याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये जो एज्युकेशन क्वालिफिकेशन माहिती आहे, डिप्लोमा डिग्री पाहिजे आपल्याला. मेकॅनिकल, नंतर ऑटोमोबाईल आणि प्रोडक्शन प्लस अलाइड ब्रांचेस. ठीक आहे, इथे काही अडचण नाही, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही ह्या पोस्टमध्ये. पण दुसरा पोस्ट काय, possesses practical experience of repairing and maintenance of the light motor vehicle, heavy goods vehicle आणि heavy passenger vehicle for the period of not less than 1 year. म्हणजे त्यांनी जो पहिले 17च्या आधी 1 वर्ष एक्सपिरियन्स आवश्यक होता, तो त्यांनी इथे मेन्शन केलेला आहे. आणि सांगितलं नाही की रिलॅक्सेशन आहे म्हणून कुठे. त्यांनी तिसरा पॉइंट जो हा दुसरा पॉइंट कव्हर म्हणून केला. चौथ्या पॉइंटमध्ये काय केलंय, possesses valid driving license of authorized to drive मोटरसायकल विथ गिअर लाईट बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी. लाईट बाय म्हणजे असं तर काही नसेल, लाईट बाय लाईट मोटर व्हेकल त्यांनी तो शब्द काढलेला आहे. लाईट मोटर व्हेकलचं लायसन्स नाही पाहिजे, त्यांनी हेवीचं लायसन्स सांगितलं नाहीये. मग फिजिकल स्टँडर्ड सांगितलं त्यांनी मेलसाठी फिमेलसाठी, याच्यामध्ये सारखंच आहे, तुम्ही वाचलं असेल कदाचित. त्यामुळे मग सर मग हे असं का बरं. आणि यांनी सांगितलं की रिक्रुटमेंट जीआर मध्ये नाही झालं. त्यांनी काय केलंय, 550 पोस्टचे रिक्रुटमेंट रूल इथे मेन्शन केले आहेत. त्यामुळे रिक्रुटमेंट रूल जो आहे ना, एका रिक्रुटमेंट हा यांनी फक्त एका टेबलमध्ये मेन्शन केलाय थोडासा. एका पोस्टचा रिक्रुटमेंट रूलसाठी 10, 20, 30, 40 पानाचे पीडीएफ आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं डिटेल पण दिलं त्यांनी. तर ते जे डिटेलिंग आहे ना, यांनी ओमिनेट केलेलं आहे. आता त्याचा प्रूफ मध्ये सांगितलं की रिक्रुटमेंट रूल बदल नाहीये. म्हणजे 2020ला ज्या रिक्रुटमेंट रूलनुसार जाहिरात होती, त्याच रिक्रुटमेंटनुसार 2026ची पण जाहिरात येणार. 2017ला पण ती जाहिरात होती. रिक्रुटमेंट रूल आपले बदल कधी झालेले आहेत, 2016ला. 2016 मध्ये रिक्रुटमेंट रूल आपले चेंज झाले सगळ्यात शेवटचा. आणि त्याच्यामध्ये आता काही बदल नाही करण्यात आलेला आहे, हे इथे मेन्शन केलं आहे की नो चेंज इन रिक्रुटमेंट रूल. म्हणजे 2016चा जो रिक्रुटमेंट रूल आहे तोच असणार आहे. मग 2016च्या रिक्रुटमेंट रूल मध्ये काय सांगितलंय, हा रूल नंबर 3 आहे रिक्रुटमेंट रूल मध्ये. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, मिनिमम एज 19 इयर्स. ठीक आहे, नंतर तुमचं याचं ओपनसाठी 38 वगैरे, ते आता गोष्टी माहिती आहेत तुम्हाला सगळ्या. नंतर मिनिमम क्वालिफिकेशन तुमचं डिप्लोमा डिग्री ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, प्रोडक्शन आणि अलाइड ब्रांचेस त्यांनी दिला आहे. हाही तुमचा पॉईंट क्लिअर आहे, त्याच्यामध्ये अडचण नाही आहे. याच्यामध्ये जो रिक्रुटमेंट 3 मधला जो तिसरा पॉईंट आहे, possesses प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ऑफ रिपेअरिंग मेंटेनन्स ऑफ लाईट मोटर व्हेकल, हेवी गुड्स व्हेकल, हा जो पॉईंट तिथे मेन्शन आहे तो इथे मेन्शन आहे. परंतु त्यांनी काय केलं, हा खालचा जो पॅरेग्राफ आहे, हा पॅरेग्राफ त्या टेबलमध्ये जो नवीन जीआर आलेला आहे त्या नवीन जीआर मध्ये मेन्शन केलं नाही. तो खालचा पॅरेग्राफ काय, प्रोव्हाइडेड दॅट if the person not possessing practical experience of 1 year as above on the last date of submission of application for the admission to the competitive examination held by commission shall obtain such experience. आता हा पॉइंट महत्वाचा आहे, shall obtain such experience before the completion of the period of probation in workshop run by government undertaking departments or institutions recognized by government from time to time. नाही केलं तर चालते, त्यावेळेस फॉर्म भरायच्या वेळी तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तरी काही हरकत नाहीये, परंतु प्रोबेशनच्या आधी तुम्हाला तो एक्सपिरियन्स मिळवणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला पाठवणार एसटी डेपोमध्ये. मागच्या वर्षी 2017 मधले आणि 2020 मधले सगळे जे आरटीओ इन्स्पेक्टर होते त्या सगळ्यांना एसटी डेपोमध्ये पाठवून त्यांचं 1 वर्ष ट्रेनिंग त्यांनी करून घेतलं होतं. त्यामुळे बिलकुल हे विथ प्रूफ सांगतोय मी, ताण घ्यायचं काम नाहीये. रिक्रुटमेंट रूलमध्ये आपल्या आरटीओच्या काहीही एक बदल झालेला नाहीये, जसा तसाच रिक्रुटमेंट रूल आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. त्यामुळे तो चिंता सोडा, जो अभ्यास सुरू आहे तुम्ही अभ्यासाला लागा. हे सेम तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सचं पण तसंच आहे. नंतर याच्यामध्ये पण फिजिकल क्रायटेरियामध्ये पण जे आहे तेच होतं सगळं. ही याच्यामध्ये जो 2016च्या रिक्रुटमेंट रूलनुसार ही जाहिरात होती 2020ची 40 पदांसाठीची. तर त्या जाहिरातीमध्ये पण सेम दिला आहे. जो अनुभव दिला होता याच्यामध्ये, अनुभवाचा इथे अनुभव सांगितलाय. आणि मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे किमान 1 वर्षाचा कालावधी व पूर्णवेळ कर्मचारी म्हणून अनुभव नसेल त्यांनी नियुक्तीनंतर, हे बघा, नियुक्तीनंतर परीक्षावधीन काळात म्हणजे प्रोबेशन पिरियडमध्ये शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देश केले अशा ठिकाणी किमान 1 वर्ष अनुभव घेणे बंधनकारक राहील. सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला तो अनुभव घ्यावा लागेल. 2020 जाहिरात. ठीक आहे. नंतर आता हे लायसन्सचं वगैरे सेमच आहे, पुन्हा रिपीट नाही करत. आता महत्वाच्या प्रश्नावरती येऊ आपल्या, की सर जाहिरात कधी येणार. आता रिक्रुटमेंट आपल्याला काही अडचण नाही आरटीओ जाहिरातीला, परंतु काय झालंय, हे सगळी गटबाजी केल्यामुळे, युती केल्यामुळे आपणही त्यांच्यासोबत अटकणार आहे. मग आता ही अटकणार, मग सर नक्की कधी येणार. आपण कधीच मागच्या वर्षीपासून वाट बघतोय. बघा, मी आधीच बोललोय की पेशन्सचा खेळ आहे. आरटीओ
ऑफिसर व्हायचं आहे, वाट तर बघावीच लागेल, काय की 5-5, 6-6 वर्षापासून वाट बघतायत. आणखी काही दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल. मग त्याच्यामध्ये नवीन सेवा प्रवेश नियम, ज्या लोकांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये बदल झाले आहेत, डिग्री, डिप्लोमा सारखे एक्सपिरियन्स काढलेत काही, त्यांना ते अपडेट करून त्यांच्या वेबसाईटवरती पब्लिश करणं आवश्यक आहे त्यांच्या डिपार्टमेंटला. ते सांगितलं आहे. मग नवीन परीक्षा योजना येणार आणि नवीन परीक्षा योजनेमध्ये नवीन जाहिरात येणार. आता जी पहिली परीक्षा योजना आली होती, ते परीक्षा योजनेमध्ये पण बदल असणार. मग आपल्या कधी अभ्यासक्रमामध्ये बदल होऊ शकतो आणि एक्झाम पॅटर्नमध्ये पण बदल होऊ शकतो. तो काय बदल असणार, मी त्याच्यावरती तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे. आता सध्या तरी तुम्ही लक्षात घ्या, जे चालू अभ्यास तो सुरू ठेवा तुम्ही. ठीक आहे. आता हा बदल कधीपासून लागू होणार आहे? सर आपल्याच पोस्टला चालू होईल का? नाहीतर आपले आरटी विद्यार्थी येऊन जाऊन गटकची आता आणि बाकीच्या नंतर मग पुढच्या राहतील, ह्याला खूप वेळ लागेल. तर यांनी सरळ सांगितलं होतं, हे जे प्रस्तुत शासन निर्णयान्वये सेवा प्रवेश नियम व परीक्षेच्या योजनामध्ये करण्यात आलेल्या सुधारणा या शासन निर्णयाच्या दिनांकापासून सरळ सेवेने उमेदवारांची निवड करताना सदर तरतुदी लागू राहतील. म्हणजे आधीच्या ज्या जाहिरात दिल्या आहेत, शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे अशा पदांना सदर तरतुदी लागू नाही आहेत. म्हणजे ज्या आधी पोस्ट आल्या होत्या, आधीच्या नोटीस आल्या होत्या, त्यांना हे लागू नाहीये. पण इथून पुढे ज्याही नोटिफिकेशन येतील त्यांना हे सगळे रूल्स लागू होणार आहेत. म्हणजे आपली गट जाहिरात आली नव्हती, त्यामुळे आपल्या गट जाहिरातीला हे सगळे रूल्स रेग्युलेशन लागू असणार आहेत. आता लागू असणार आहेत, तर मग सर कधी नक्की? मग यांनी काय सांगितलं, 15 दिवसामध्ये काय करायचे आहेत, सगळे जे रिक्रुटमेंट रूल आहेत आपल्या डिपार्टमेंटने त्यांनी अपडेट करून दिलेले आहेत आणि जे अपडेट झाले नाही आहेत त्यांनी 15 दिवसात अपडेट करायचे आहेत. म्हणजे आपल्या डिपार्टमेंटचे काही चेंज झाले नाही, आरटीओ डिपार्टमेंटचे, ते तसे अपलोड करू शकतात, उद्या होऊ शकतील ते अपलोड. ठीक आहे. परंतु ज्यांचे चेंज झाले आहेत आणि ज्यांचे अजून काही बदल करायचे आहेत त्यांना 1 महिन्याचा टाइम दिला आहे. ज्यांचे चेंज झाले त्यांनी 15 दिवसात करून टाका. ज्यांना अजून काही त्यामध्ये थोडंफार बदल करायचे असतील त्यांनी 1 महिन्यामध्ये ते काय करायचे, अपडेट करायचे. म्हणजे आता इथून 5 मे पासून 5 जून पर्यंत ती गोष्ट होणार आहे आणि 5 जून नंतर मग एमपीएससी मोकळं त्यांची परीक्षा योजना करण्यासाठी. पण एमपीएससी त्यांची परीक्षा योजनेचं पण त्यांचं काम सोबत सुरूच असणार आहे. मोस्ट ऑफ द गोष्टी त्यांच्या ह्या आहेत. मग परीक्षा योजना काय करते एमपीएससी, अशा प्रकारच्या परीक्षा योजना बनवते. ही परीक्षा योजना मी तुम्हाला सॅम्पलसाठी घेतली इथे, महाराष्ट्र नागरी सेवा गट अ व गट ब ची परीक्षेची. त्यामध्ये कसा संवर्ग, नंतर वेतन सूची, नियुक्तीचे ठिकाण, उच्च पदावर बढतीची संधी, कुठे कोणत्या लेवलवर तुम्ही जाऊ शकता. मग त्याच्यामध्ये पे स्केल काय असणार आहे, तुमच्या पोस्टचं नाव कुठे असणार, नंतर तुमचा पात्रता काय असणार, एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे कसा असणार, तुमचं एज लिमिट, ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय करणार, ते परीक्षा योजना बनवावी लागते त्यांना. परीक्षा योजना मग त्यामध्ये काही फिजिकल क्रायटेरियाज आहेत, ते आहेत. फीज किती असणार एक्झामची, ₹550 मॅक्सिमम फी आहेत आपले, ₹350 मुलांचा खूप फायदा होणार या सगळ्या गोष्टींमुळे. नंतर सेंटर्स कोणते असणार आहेत, एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, पेपर 1 पेपर 2चा, त्याची लँग्वेज क्वेश्चन असणार आहे. ही अशी एक परीक्षा, नंतर अभ्यासक्रम काय असणार आहे ते अशी एक परीक्षा योजना काढणार आहे आणि परीक्षा योजना काढल्यानंतर अशा प्रकारची जाहिरात तुम्हाला एमपीएससी रिलीज करणार. यावर्षी 70,000 पोस्ट भरणार बोलले फडणवीस, 50,000 त्यातले एमपीएससी थ्रू भरणार आहेत. त्यामुळे हे जे 550 संवर्ग आहेत, ह्या 550 पोस्टमध्ये जवळपास 50,000 त्यातले आपले 400 पोस्ट आहेत, हे समजून घ्या तुम्ही, आहेच आपल्यासाठी. 20,000 बाहेरून भरण्यात येणार. तर ह्या सगळ्यासाठी आता तुम्हाला तयारी सुरू ठेवायची आहे. ह्याबद्दल तुमच्या आणखीन काही डाऊट असतील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. मी त्याच्यावरती अजून तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतो आहे आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ तुमचे डाऊट क्लिअर करणार आहे. इथून पुढे जेवढेही काही अपडेट्स येतील एमपीएससी ते सगळे एमपीएससी अपडेट्स मी तुम्हाला ह्या आपल्या YouTube चॅनलवरती देतो आहे. तर सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. आपले नोट्स आहेत, बॅचेस सुरू आहेत. आता आरटीओची बॅच आपली पुन्हा पुण्याला 12 तारीखपासून सुरू होते आहे. मंगळवारपासून आपली आरटीओची बॅच सुरू होते पुन्हा प्रिलिमची. ज्याही मुलांना जॉईन करायचं त्यांनी ऑफलाईन बॅच सुरू करू शकता. ऑनलाईनच्या बॅचेस सुरूच आहेत. ज्यांनाही अभ्यास करायचा त्यांनी अभ्यास करून घ्या. पुन्हा एक गोष्ट सांगतो मित्रांनो, हा पेशन्सचा खेळ आहे. परीक्षा येणारच आहेत. 1 महिना, 2 महिने, 3 महिने वेळ लागू शकतो. परंतु तोपर्यंत तुम्ही अभ्यासाला लागणं आवश्यक आहे. जो विद्यार्थी आधीपासून तयारी करेल त्याची सिलेक्शनची प्रॉबिलिटी ही जास्तच असणार आहे. मागणी पत्र गेलेलं आहे. तुम्हाला सगळे त्याचे प्रूफ्स आहेत. जाहिरात येणारच आहे हे माहिती आहे. सगळ्यात आधी तुमची तयारी झालेली आहे का? तुम्ही ती पोस्ट मिळण्यासाठी रेडी आहे का? ते महत्त्वाचं आहे. त्यासाठी जो विद्यार्थी आधीपासून तयारी लागेल त्याला अप्पर एज भेटणारच आहे. त्याचा कट ऑफ हा तो हायर घेणारच आहे. कट ऑफच्या वर जाणारच आहे. सिलेक्शन पक्क मिळणार आहे. जे वेळेवरती लागतील मग त्यांना जास्त धावपळ होणार आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना तयारी करेल त्यांनी तयारी करून ठेवा. सगळे टेलिग्राम चॅनलच्या लिंक, इंस्टाग्रामच्या लिंक मी डिस्क्रिप्शन दिल्या आहेत. तुम्हाला पुढच्या अपडेटसाठी तुम्हाला त्या जॉईन करून घ्या तुम्ही ते. तर ठीक आहे मित्रांनो, थँक यू. ऑल दी बेस्ट.